धक्कादायक अल्फा इंजिनिअरिंग कंपनीत कामगाराचा कामावरच मृत्यू, नातेवाईकांची भरपाईची मागणी। अंबड MIDC मधील अल्फा इंजिनिअरिंग कंपनीमध्ये कंत्राटी परप्रांतीय कर्मचारी नेक मोहम्मद हा मंगळवारी दुपारच्या शिफ्टला काम करत असताना अचानक बेशुद्ध झाला। यावेळी नेक मोहम्मद याला तात्काळ उपचारासाठी जवळच्या वक्रतुंड रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याचा मृत्यू झाला असल्याचं कंपनी व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आलं। तो मशीनवर काम करीत असताना त्याला अचानक चक्कर आल्यानंतर जागेवरच पडला। तो पडल्यानंतर मग जे आपण प्रायमरी ट्रीटमेंट होतो, प्रायमरी ट्रीटमेंट दिली आपण त्याला आणि लगेच आपण त्याला वक्रतुंड हॉस्पिटलला शिफ्ट केलं। कोणत्या कंपनीत? अल्फा इंजिनिअरिंग कंपनीमध्ये, प्लॉट नंबर C11 मध्ये। आणि लगेच त्याला आपण वक्रतुंड हॉस्पिटलला शिफ्ट केलं। तिकडे डॉक्टरांनी मयत घोषित केल्यानंतर मग आपण त्याला लगेच इकडे। मात्र मयत कामगार नेक मोहम्मद याच्या नातेवाईकांनी जोपर्यंत नेक मोहम्मद याच्या कुटुंबाला कंपनीकडून मदत मिळत नहीं तोपर्यंत नाशिक जिल्हा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला। फिर थोड़ी देर के बाद मालूम पड़ा कि उनका मौत हो गया। तो मैं उनके बीवी से पूछा कैसे मौत हुआ, तो बोला मेरे को मालूम नहीं। तो फिर हम लोग आए यहाँ पूछताछ किए हैं तो बोला कि उनका हार्ट अटैक आया है, कोई बोल रहा है कि कुछ रॉड उड गिर गया, कोई कुछ बोला, यानी हर आदमी हर तरह की बात बोल रहा है। लेकिन यहाँ जो भी है पोस्टमार्टम के लिए आया है। लेकिन कंपनी से मेरा यही रिक्वेस्ट है कि उसका छोटा सा बच्चा है, उनके बच्चे को भविष्य के लिए कुछ कंपनी को कम से कम 2-4-5 लाख रुपया देना मांगता है। उनका PF तो उनको अनिवार्य देना ही है, लेकिन जो उनका बच्चा है, उनका बच्चा बीवी को तो उनका तो भविष्य के लिए कुछ देखना मांगता है कंपनी को सर। और नहीं दिए तो आप क्या करोगे? नहीं देंगे तो सर कंपनी के हम रिक्वेस्ट करेंगे। और बॉडी आप लेके जाओगे? नहीं, जब तक कंपनी उसके बीवी और उसके बच्चे को कुछ नहीं देंगे लिखित करके, तब तक हम बॉडी को हाथ भी नहीं लगाएंगे। तसेच मार्शल कामगार संघटनेने देखील याबाबत तीव्र निषेध करून कंपनी प्रशासनावर आरोप केले। ते कामगारांवरती दबाव टाकून त्यांना अव्वाच्या सव्वा टार्गेट दिलं जातं आणि ते वेळेत कंप्लीट न केल्यास त्यांच्या आई बहिणीवरून त्याला शिव्या दिल्या जातात आणि त्यांच्यावर जोर जबरदस्ती करून दबाव टाकण्याचं काम करून घेतात आणि काम न केल्यास वेळेत त्यांना कामावरून कमी करण्याचं काम हे कंपनी प्रशासन करत आहे। आणि वारंवार आम्ही याची तक्रार सुरक्षा विभागाला केलेली आहे, परंतु सुरक्षा विभाग झोपा काढण्याचं काम करत आहे आणि कंपनीवर कुठल्या प्रकारची चौकशी होत नाही। आणि जोपर्यंत ह्या नेक मोहम्मद ज्याचा काल मृत्यू झालेला आहे कंपनीमध्ये ह्या दबावापोटी, तर याच्यावरती जे कंपनी जे मालक आहेत डिसूजा यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांची हॅरेसमेंट करणारे सुपरवायझर। यावर आता कंपनी प्रशासन काय पाऊल उचलणार, मयत नेक मोहम्मद याच्या कुटुंबास आर्थिक मदत मिळणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।